उद्या आमच्या मंडळातल्या गणपतीचं विसर्जन असल्यामुळे की नाही आज आता महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला। मग आता सगळ्यात पहिला काम ऐकायची सुरुवात केला आम्ही महाराजांपासून। मग आता महाराजांचं पहिलं काम म्हणजे गावात जाऊन असं केळे एक डझन आणायची होती, मग नंतर तिथनं एक फुलांचा हार एक आणायचा होता। मग ते सगळं झाल्यावर की नाही पहिल्यांदा आता भैयाच्या दुकानात झालं ना, आपल्याला सगळ्यात पहिले असं नारळ आणि पानं तीन घ्यायची होती। मग ती सगळं घेऊन की नाही आता मंडळापाशी आलो। ते सगळं झाल्यावर तर महाराजांनी दुसरं काम सांगितले ते म्हणजे चौरंग आणायचं, मग ते पण आणून दिलं। आणि ते झाल्यावर आता तिसरं काम म्हणजे आता लिंबू पण आणायची होती, मग ते पण आणून दिलं। तर शेवटचं महाराजांचं काम म्हणजे बेलपत्र आणायचं, आणि बेलपत्र आणायला सांगितले आणि आम्ही ठंप्याच देऊन दिले त्यांना। मग सगळे एकदाच महाराजांची कामं संपल्यावर की नाही पहिल्यांदा गावातनं जाऊन दुरून आणलं। मग येऊपर्यंत काय सगळा स्वयंपाक तीन तयार होता। मग तेवढंच एक वाटीभर आमटी पिऊन तर बघावं म्हणलं कसं झाल्या। मग आता तेवढ्यात दुसरं काम आलं म्हणजे आमचं निवेद दाखवायचं। बाकी मग सगळं निवेद दाखवू पण लय उशीर झालता, मग भुका पण लय लागलेल्या, त्यात आणि वाढायला पण आम्हालाच लागणार आहे। त्यामुळे सगळ्यात पहिला अगोदर जेवण करून घ्यायचं म्हणलं। सांगायचं म्हणलं तर सगळा स्वयंपाक एकदम शेवट मध्ये झालता। शेवटी जेवण तीन झाल्यावर सगळ्यात पहिला ताटं धुवून ठेवली। आता आपलं मेन काम म्हणजे वाढायचं। असं वाढायचं काही लय ताप नव्हता, असं आपण